एका डॉक्टरने तर मला 4 महिन्याची मुदत दिली. मी डिप्रेशनमध्ये गेले. मग म्हटले तू तेल खायचंच नाही आता. पाम तेल तर आपल्या शरीरात थर्माकोलचं काम करतं की जे पोटात गेलं ना ते विरघळतच नाही. स्टोरीज दॅट मॅटर या पॉडकास्ट शो मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी घेऊन आले आहे एक नवा एपिसोड, एक नवी स्टोरी. या शो मधून आपण अशा स्टोरीज पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यामधून वेगवेगळ्या यशस्वी व्यक्तींच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेता येईल किंवा त्यातून प्रेरणा मिळेल. कारण कधी कधी एक स्टोरी पुरेशी असते विचारांना जागा देण्यासाठी, दृष्टिकोन घडवण्यासाठी किंवा एखाद्याचे आयुष्य बदलण्यासाठी. तर आज अशीच एक प्रेरणादायी स्टोरी आपण ऐकणार आहोत त्रिवेणी ऑइल अँड फूड प्रोडक्ट्सच्या संचालिका शुभांगी चौधरी यांच्याकडून. तर शुभांगी मॅम, तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. तर सर्वप्रथम आम्हाला तुमच्या बालपण आणि शैक्षणिक वाटचालीबद्दल जाणून घ्यायला आवडेल. माझा जन्म वालचंदनगर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे इथे झाला आहे. 8 जानेवारी 1975 रोजी सकाळी 7:15 वाजता माझा जन्म झाला आहे. आणि ती जी सिटी आहे वालचंदनगर ती सगळी इंडस्ट्रियल एरिया आहे. त्याच्यामुळं कामगार चाळीमध्ये माझं बालपण लहानाचं मोठं होण्यापर्यंत 12वीपर्यंत मी तिथंच होते. आणि मला 2 बहिणी आणि भाऊ नाही. आणि एक जनरल डेली रुटीन असंच होतं. सकाळी उठायचं, शाळेत जायचं, घरी यायचं, परत ट्युशन करायच्या. असं करत करत मी 12वीचा टप्पा पूर्ण केला. 12वी म्हणजे 11वीमध्ये मी BA निवडलं कारण मला स्पेशल इंग्लिश पाहिजे होतं आणि माझं टार्गेट पुढचं वेगळं होतं. त्याच्यामुळे मी BA साईडनी 12वीपर्यंतचं शिक्षण मी वालचंदनगरला घेतलं. त्याच्यानंतर माझ्या आईने मला शारदानगरला जे की मुलींचं सगळं आहे कॉलेज, तिथं आमच्या तिघी बहिणींना टाकलं होतं. आम्ही दोघी बहिणी BAला गेलो आणि थोरली बहीण BEdला आली. अशा प्रकारे SYBA शिक्षण आणि घर असं चालत गेलं माझं. आणि SYBAपर्यंत मी तिथं शिक्षण घेतलं. तर लहानपणी प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं. म्हणजे काहींना इंजिनियर व्हायचं असतं, काहींना डॉक्टर व्हायचं असतं. तसं तुम्हाला लहानपणी काय व्हायचं होतं? माझं लहानपणीपासून एकच टार्गेट होतं की मी ज्या वातावरणात होते आणि म्हणजे माझे रिलेटिव्ह आमच्या कास्टमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये जास्त आहेत लोक. आणि माझ्या स्वतः माझे मामी असेल, मामे भाऊ असतील, मामी असतील, ते सगळेजण पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते. मग कुठेतरी एक माझ्या मनात कप्पा निर्माण झाला होता. कारण मी जेव्हा लहानपणी सुट्टीला जायचे, मेमध्ये असू दे, दिवाळीनंतर असू दे, तेव्हा मी मामाकडे आवडीने जायचे आणि मामीचा हात धरून मी पोलीस स्टेशनला जायचे. तेव्हा ती API होती, रेल्वे पोलीस स्टेशन पुणे इथं. मग तिच्याकडे गेल्यावरती तो त्या खाकीवरतीचा रुबाब, एक काठी घेऊन एक आपलं म्हणजे नाही का, आणि लोकांनी घाबरणे, हे करणे, हे लहानपणापासून कुठेतरी माझ्या मनावरती ते बिंबत गेलं. आणि तेव्हापासून मला खाकीवर्दीचा असा आवड निर्माण झाली होती. त्याच्यामुळं मला असं वाटत होतं की आपण नाही, खाकी वर्दी आपल्या अंगावर पाहिजे. म्हणून मी कॉलेजमध्ये असताना MPSCचा अभ्यास सुरू केला. माझे एक गुरु होते जे मला शिकवायला होते हिस्ट्री विषय, किशोर मसवडे. आता ते मुंबईत DYSP आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाने मी MPSCचा अभ्यास चालू केला. त्यांना आवड वाटली कारण खेळामध्ये पण मी होते, व्हॉलीबॉलमध्ये पण चॅम्पियन होते मी. त्याच्यामुळे त्यांना वाटलं की नाही, आपण या मुलीला कुठेतरी सपोर्ट करू आणि ही हळूहळू पुढे जाईल. मग त्याच्यामुळे त्यांनी मला सपोर्ट केला. MPSCचा अभ्यास चालू झाला आणि माझं स्वप्न जे होतं खाकी वर्दीचं ते मला पूर्ण करायचंच होतं. पण ते कुठंतरी लग्न या कन्सेप्टच्या माध्यमातून ते अर्धवटच राहिलं. मी आता म्हणलं की तुम्हाला MPSC करायची होती. मग म्हणजे हे MPSC आणि उद्योजिका हे खूप वेगळे वेगळे फील्ड आहेत. तर उद्योजिका बनण्याचा कधी विचार आला किंवा त्यात म्हणजे कुठून प्रेरणा मिळाली? आता MPSCचा विषय तर रेसामध्ये स्टॉप झाला कारण लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सासरे आले, बारामतीतच रुई गावात दिलेले. त्याच्यामुळं तिथंच राहिले आणि पार शेताच्या कामांपासून सुरुवात केली. कारण शेती हा आमच्या इकडचा सासरचा प्रमुख व्यवसाय होता. दारात गुरं होते. त्याच्यामुळे तिथून मग व्यवसाय माझा असं शेतीत काम करणं. त्याच्यानंतर 2 मुलं झाली, थोरला मुलगा, नंतर मुलगी. मग ते बघत बघत मग थोडंसं लहान म्हणजे इंटरेस्ट होता काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी वेगळं करायचं. त्याच्यामुळे मी एक आहे ना मिस्टरांच्या मागं लागून एक चौधरी मिनी मार्केट म्हणून एक शॉप टाकलं किराणा मालाचं, की जिथं सिजनेबल पण सगळं भेटत होतं आणि जे लोकांना लागतं टेलरिंग मटेरियलपासून सगळं ते असं सगळ्यांच्या सोयीसाठी ते दुकान चालू केलं. आणि ते दुकान इतकं छान चाललं ना की 14 वर्ष मी ते कंटिन्यू चालवत गेले.
आणि त्याच्यातच मुलं लहानाची मोठे झाली. माझा पण प्रोग्रेस झाला, आर्थिक विकास झाला स्वतःचा सुद्धा आणि घरचा सुद्धा झाला. आणि जॉईंट फॅमिलीतनं जरा वेगळे होते तेवढे 14 वर्ष. त्याच्यामुळं असं काही रिलॅक्समध्ये होतं. 2 मुलं आणि आम्ही दोघं काम उरकून ते करायचं. पण त्याच्यानंतर 14 वर्षांनी जेव्हा माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे माहेरी एक हिस्ट्री झाल्या, म्हणजे हिस्ट्री म्हणजे असा बॅड हिस्ट्री झाल्या की पहिल्यांदा माझे जिजाजी एक्सपायर झाले थोरले मेवणे. त्याच्यानंतर आई एक्सपायर झाली. त्याच्यानंतर थोरली बहीण ऑन दी स्पॉट अटॅकने गेली. आई कॅन्सरने गेली आणि वडील पण कॅन्सरने गेले. मग असं एक 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 त्यात भाऊ नाही म्हणजे थोडासा सॉफ्ट कॉर्नर जो असतो माहेर ते संपलंच जमा होतं. त्याच्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले आणि झोपूनच राहायला लागले. मग मिस्टरांना जरा डाऊट आला की ही सारखी झोपते डिप्रेशनमध्ये, उठत नाही, मग हिचं काय नक्की मेडिकली प्रॉब्लेम आहे बघावं. म्हणून त्यांनी मला त्यांच्याबरोबर लॅबमध्ये नेलं आणि ब्लड टेस्ट केलं. त्याच्यात फास्टिंग आणि BP केलं तर माझ्या शुगर एकदम हाय निघली, म्हणजे अनकंट्रोलली म्हणतो ती निघली शुगर. मग ती शुगर हाय निघल्यानंतर मग आम्ही ट्रीटमेंट चालू केली बारामतीमध्ये. बारामतीत कोणी सुद्धा केस हँडल करणं, कारण जरी डायबिटीसच्या गोळ्या मेडिसिन सगळं चालू होतं तरी शुगर वाढतच गेली पण डाऊन होत नव्हती. मग त्याच्यानंतर माझी बहीण केम हॉस्पिटलमध्ये रिसर्च सेंटरमध्ये, त्याच्यामुळे तिला त्या मेडिकल फील्डमधनं नॉलेज होतं. तिला मी सांगितलं की असं असं झालं आणि इथले बारामतीचे डॉक्टर काही नाही म्हणतात. एका डॉक्टरने तर मला 4 महिन्याची मुदत दिली की तुमचं सगळं आतलं खराब झालं आहे, तुम्ही 4 महिने जगणार आहे, मुलं बघून घ्या आणि काय आवडीचं खायचं ते खाऊन घ्या. मग त्यावेळेस जास्त फ्रस्ट्रेट झाली ना मग बहिणीने मला धीर दिला आणि तिने मला पुण्यामध्ये बोलवलं. मग पुण्यामध्ये उदय फडके म्हणून सर आहेत आणि ते डायबिटीसचे तज्ज्ञ आहेत चांगले. मग त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली. जवळजवळ 1 वर्ष मी त्यांच्याकडे घेतलं, सगळं पार इन्सुलिनपर्यंत गेले. पण त्यांना सुद्धा नंतर असं जाणवलं की नाही, हे काहीतरी अडथळे होत आहेत शरीरात आणि आपली पण ट्रीटमेंट काम करत नाही. मग त्यांनी तिथं माझी ट्रीटमेंट थांबवली. ते म्हणले नाही, माझं पण औषध तुम्हाला काम करत नाही. त्यावेळेस त्यांना मी विचारलं की मेडिसिन जे तंत्रज्ञान एवढं पुढं गेले, असं काहीतरी मेडिसिन किंवा काहीतरी असेल ना, तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे. कारण मुलं छोटी होती, मुलगा 10वीत होता, मुलगी 10वीत होती आणि मुलगा FYला होता. मग त्यावेळेस मग डॉक्टर म्हटले की एक शशांक शाह म्हणून डॉक्टर आहेत सर्जन, ते डायबिटीसवरती बऱ्यापैकी सर्जरी करून करतात. त्यांच्या जर तुम्ही टेस्टमध्ये बसला तर ठीक आहे, नाही बसला तर मग म्हणजे बघू म्हणजे काय होते, तुम्ही जाऊन तर बघा त्यांच्याकडे. मग त्यांचं ऐकलं. मग मी शशांक शाह सरांकडे गेले. त्यांनी माझ्या काही टेस्ट केल्या, त्या टेस्टमध्ये लकी ठरले आणि मी त्या टेस्टमध्ये पास झाले. त्या टेस्टमध्ये इन्सुलिन तर पास होत होतं पण त्याला काहीतरी अडथळा येत होता, म्हणून त्यांनी बॅरेक्ट्रिक सर्जरी करायचं ठरवलं. ती सर्जरी डायबिटीससाठी तर उपयुक्त आहेच आहे, पण अजून पण आजारांवर आहे. त्या सर्जरी केल्यानंतर त्यांना असं कळालं की लक्षात आलं की माझ्या आतड्यामध्ये जिथून इन्सुलिन पास होतं, अन्नात मिसळतं, तिथं काहीतरी अडथळे, तिथं गाठी आहेत. मग त्यांनी ते गाठी तर काढल्या आणि ते चेकिंगला पाठवले आणि माझी सर्जरी केली. 2 महिन्यामध्ये त्यांनी जे मला पथ्य दिलं होतं, लिक्विड डाएटवर असतो आपण सुरुवातीला 3 महिने तरी, त्याच्यानंतर सेमी, नंतर हळूहळू जेवण चालू करतात. तर त्यामध्ये 2 महिन्यातच माझी शुगर डाऊन झाली. का तर जिथं अडथळा होतो त्या गाठी तर काढल्या, त्याच्यामुळे इन्सुलिन व्यवस्थित पास होत गेलं, माझी शुगर लेवल नॉर्मलला आली. आणि त्या ज्या गाठी पाठवल्या होत्या टेस्टिंगला सरांनी, त्या निघल्या केमिकलच्या. म्हणजे आपण बाजारात जे ऑइल घेत होतो, म्हणजे मी पण एक सामान्यच होते, मी घाण्याचं तेल हा कन्सेप्ट मला त्यावेळेसही माहीत नव्हता. म्हणजे आपण गेलं किराण्यात की कुठलं तरी रिफाईंड ऑइल आपल्या किराण्याच्या लिस्टमध्ये भरायचं आणि यायचं, असं रुटीन माझं पण होतं. पण त्या केमिकलच्या तेलामुळं त्या केमिकलचं मला इन्फेक्शन झालं आणि त्या इन्फेक्शनमुळं माझ्या इन्सुलिन पास होण्याला अडथळा येत होता. मग सरांनी मला सांगितलं की तू घाण्याचं तेल खायचं, हे तेल खाऊ नको, रिफाईंड ऑइल त्यात केमिकल असतं, तुला त्याची ॲलर्जी, तुला प्रॉब्लेम झाले. ठीक आहे म्हटलं. मग तिथून पुढं मी जिथं लाकडी घाण्याचं तेलाचं दुकान दिसायचं, बोर्ड दिसायचे, तिथं चांगलं वाटायचं. पुण्यामध्ये म्हणा कुठं ऑनवे असेल तर थांबायचे, तिथून तेल परचेस करायचे महिन्याचं आणि ते वापरायचे. त्याच्यानंतर 2 ते 3 वर्षांनी परत माझं दुखायला लागलं पोटात आणि परत मला उलट्या होणं, मळमळ होणं, हे त्रास चालू झाले, पोटात दुखणं. मग मी परत सरांशी कॉन्टॅक्ट केलं, म्हणलं असं जर परत त्रास व्हायला लागला. त्यांनी मग परत टेस्ट केल्या आणि म्हटले परत एकदा तुझी आपण सर्जरी करू. सर्जरी केल्यानंतर तीच पुनरावृत्ती झाली, त्याच परत गाठी दिसल्या. मग सरांनी सांगितलं की आता तू तेलच कुठलं खायचं नाही, बघायचं पण नाही, तूप खायचं नाही, कारण हे सगळं तयार करताना लोक बिझनेससाठी आणि त्यांच्या प्रॉफिटसाठी त्याच्यामध्ये पाम तेल मिक्स करतात, केमिकल मिक्स करतात आणि ते घातक असतं शरीराला. पाम तेल तर आपलं
थर्माकोलसारखं काम करतं, जे एकदा आपल्या आतड्याला रक्तवाहिन्यांमध्ये चिटकलं तर निघत नाही. ब्लॉकेज वाढायला मदत होते त्याने. त्याच्यामुळे अटॅक वगैरे येण्याचे प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे त्यांनी ते माझ्या पूर्णपणे स्टॉप करायला लावलं. मग स्टॉप केलं त्यांनी खरं, पण आपलं महाराष्ट्रीयन संस्कृती, खाद्य संस्कृती अशी आहे की तेलाशिवाय काय काहीच नाही. आपल्याला तेल तर पहिलं लागतं. बरं, त्यांनी ते सांगितलं, पण लाकडी घाण्याचा शब्द वापरला होता आधी. मग मी लाकडी घाण्याचंच घेत होते. मग मला का परत इन्फेक्शन झालं? मग असं लोक का करतात? हे माझ्या बेड रेस्टवर असताना सारखं असं डोक्यात राहतलं, चालू झालं चक्र. मग अचानक मला आठवलं की एक नाशिकला त्र्यंबक विद्या मंदिरचे तिथं घाण्याचं तेलाचं प्रशिक्षण देत आहेत. मग तिथल्या एका सरांना मी कॉल केला, जे रिपोर्टर होते ओळखीचे. त्यांना म्हटलं मला असं असं ट्रेनिंग घ्यायचं आहे आणि मला जायचं आहे. म्हटलं तुम्ही माहिती काढून द्या मला. मग त्यांनी तिथं कॉल केला आणि सगळी माहिती काढली. विशेष म्हणजे माझं ॲडमिशनसुद्धा त्यांनी फोनवरच लगेच करून घेतलं. म्हणजे आज 14 तारीख, 14 जुलै आणि 16 जुलैला तर ट्रेनिंग चालू होणार. मग 1-2 दिवसात काय तयारी करायची? त्याच्यात मी लिक्विड बोलते, भाताचं पाणी, वरणाचं पाणी, ज्यूस, ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी असलंच. मग तरी पण मी डेअरिंग केलं, मुलांना सांगितलं. मग मुलगा तर सपोर्टिव्हच आहे, मुलं मुली माझे. आणि त्याने म्हटले की तुझी इच्छा आहे ना जायची, ट्रेनिंग घ्यायची आहे ना तुला, तू बिंदास जा. पण मिस्टर मध्ये पडले, म्हणले नाही, तुझी अशी अवस्था आणि इतक्या लांब जाणार, 5 तासाचं रनिंग आहे आणि परत तुला काय झालं तर काय करायचं? नाही जायचं म्हणले. नाही हो करत 15 तारखेची रात्रीचे 2 वाजले. शेवटी या ह्याच्यावर ठेपले. मी त्यांच्याशी बोलत होते, बॅग भरत होते आणि ते माझ्यावर चिडत होते. शेवटी माझा म्हणजे परिणामच होत नाही हे जेव्हा बघितलं, तेव्हा ते मग मुलाला म्हणले की ठीक आहे, तू काय कर, मम्मीला घे आणि तू पण मम्मी बरोबर 1 महिना तिथं राहा आणि तू थांबायचं मम्मीची काळजी घ्यायला. तो म्हणला ठीक आहे पप्पा, मी जातो. मुलगा निघाला सकाळी 6 वाजता माझ्याबरोबर, पण त्यांनी मला फक्त बारामतीच्या स्टँडवरच नेलं आणि मित्राची गाडी बोलवली भाड्याने आणि त्याच्यात मला बसवलं आणि नाशिकला पाठवून दिलं आणि तो पुण्याला निघून गेला. म्हणजे त्याने पण मला असा सपोर्ट केला की ठीक आहे, पप्पांचं म्हणणं आहे ना, हो म्हण, तुझं तू ट्रेनिंग कर, माझं मी कॉलेजला जातो. असा आमचा तिथून प्रवास सुरू झाला. मग 1 महिना ट्रेनिंग घेतलं. तिथून पुढं मग सगळं रॉ मटेरियलची पण आम्ही रिसर्च केलं. तिथं शिकवलं सरांनी की कुठल्या भागातले मटेरियल घ्यायचं, त्याच्यामुळे ते पौष्टिक फायदेच पाहिजेत आपल्याला. ऑर्गॅनिक तर नाही म्हणू शकत आपण कुठलं, कारण आपण स्वतः डोळ्यासमोर पिकवत नाही. पण जास्तीत जास्त आपण गावरान जे म्हणतो, गावरान तीळ, तिळात पण प्रकार बघतो ना. पांढरे म्हटलं की ते हायब्रिड आले, जरा कलर चेंज झाला, असं अपॉइंट म्हटलं की ते गावरान आले. मग असं एक 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 रिसर्च करत बसलो की कुठं घ्यायचं, कसं घ्यायचं, त्याचे ॲव्हरेज किती निघले पाहिजे, तेलाला कुठल्या रॉ मटेरियलला कुठलं किती ॲव्हरेज आहे, शेंगदाण्याला किती, करडेला किती, असं सगळं ट्रेनिंग मी मन लावून केलं. आणि ते ट्रेनिंग पूर्ण करून 1 महिन्याने मी सर्टिफिकेट घेऊन घरी आले. असं तेल व्यवसायाचं ट्रेनिंग झालं. पण घरी सर्टिफिकेट घेऊन आले आणि फॅमिली सगळी बसली होती, सासरे वगैरे, आणि एकतर विरोधात गेले होते, त्यामुळे नाराजी होती घरात. मी ते सर्टिफिकेट सासऱ्यांना दिलं आणि पाया पडले, तरी ते सासऱ्यांनी असं घेतलं, बघितलं सुद्धा नाही, असं साईडला ठेवून टाकलं. ठीक आहे म्हटलं, तरी ते त्यांच्या जागेवर बरोबर होते, कारण आमच्या ह्याच्यात आजूबाजूला आमच्या भाऊकीत फॅमिलीमध्ये कोण जास्त महिला व्यावसायिक नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत होते की आता ही तेल व्यवसाय शिरणार का, ही तेलांचा व्यवसाय करणार का. तरी मी शांत राहिले, जरा संयमाने घेतलं. 1 महिना जाऊन दिलं आणि मग नंतर मुलाला हाताशी घेऊन आम्ही हे दौरा करायला सुरुवात केली. एक 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 कुठं आम्हाला कळलं नाही. इथं नाशिक म्हणजे नाशिक असू दे, पुणे असू दे, नगर असू दे, सातारा असू दे, तिथं कळलं की आम्हाला लाकडी घाणीचं युनिट आहे आणि त्यांचं चांगलं चाललंय आणि त्याचं सगळं व्यवस्थित सक्सेस आहे. तर मग आपल्याला आत्मीयता असते की नाही, आपण तिथं जाऊ. सुरू करायच्या आधी त्यांच्याकडनं थोडी माहिती घेऊ की तुम्ही कसं केलं, रॉ मटेरियल कुठून आणता, किंवा तुम्ही पॅकेजिंग कसं करताय, बॉटल कुठं भेटतात, स्टिकर कुठं छापून मिळतात. त्यातलं शून्य नॉलेज असल्यामुळे आम्ही वेड्यासारखं 12,000 किलोमीटर फिरलो, मायलेकर दोघं. तोही माझ्यासाठी कॉलेज बुडून कुठं चल म्हणलं की निघायचा. कधीच असं म्हणला नाही की मम्मी नाही मला जायचंय, मम्मी नाही थांब, नको आपल्याला आत्ताच आता हे करायला. तो पण जमला नाही आणि मी दमले नाही. मग आमच्या दोघांचे कष्ट इतके फळाला आले ना की आम्ही सगळं नॉलेज घेऊन ते आम्ही युनिटची तयारी केली. रॉ मटेरियल गोळा करण्यापासून सगळं आमच्या हालचाली दिसल्या, मशिनरी बनवायला टाकल्या. मग हे मिस्टरांनी बघितलं, आता हे ऐकतच नाही, थांबवतच नाही. त्याच्यामुळे नाईलाज झाला आणि मिस्टर म्हणले की ठीक आहे, आमची रोड टच भिगवण रोडला बिल्डिंग आहे, मिस्टरांचा पेंटचा व्यवसाय आहे बिल्डिंग मटेरियलचा. त्यांनी त्यातले मोठं मन करून 4 गाळे रिकामे केले आणि मला दिले. म्हणजे ठीक आहे, तुझं युनिट टाक, आउटलेट टाक, एक ऑफिस बनवून देतो तुला आणि तू थांब तिथं. म्हणजे त्यांनाही वाटत होतं की ठीक आहे, करते तर आपल्या शेजारीच आहे,
काही नाही बिघडत आहे. तिने नाही केलं तरी आपण थोडंफार लक्ष पण देऊ शकतो. मग अशा तऱ्हेने मग ते युनिटचं चालू झालं सगळं काम. मशिनरी बसल्या, प्रोडक्शन झालं, सगळं पॅकेजिंग झालं. आणि 18 डिसेंबर 2018ला माननीय राजेंद्रदादा पवार आणि माननीय रोहितदादा पवार या दोघांच्या हस्ते आम्ही त्या युनिटचं ओपनिंग केलं. असा हा तेल व्यवसाय शिरण्याचा माझा प्रवास आहे. तुम्ही म्हणजे सुरुवातीला ऑलरेडी आता म्हणजे ऑइल इंडस्ट्रीमध्ये खूप सारे वेल नोन ब्रँड्स आहेत. हो. मग तुम्ही नवीन ब्रँड जेव्हा ओपन केलं, सुरुवात केली, तेव्हा लोकांचा कसा प्रतिसाद होता तुमच्या ब्रँडसाठी? खरं तर एक तेल व्यवसाय म्हणून आहे ना, जास्त कोणी म्हणजे आपलं ब्रँड तर आम्ही तयार केलता त्रिवेणी नावाने, पण त्रिवेणी हे जगात माहीत नाही ना. आणि नुकतंच चालू केलं होतं. आणि मी माझ्या वैयक्तिक भांडवल जे मी तुम्हाला सांगितलं की मी किराणा मालाचं दुकान चालवत होते, त्यावेळेस जे मी बायकांना एक नाद असतो की 4 पैसे हातात आले की सोनं करा. त्यावेळेस मी 35 तोळं सोनं त्या युनिटसाठी मी माझं स्वतःचं मोडलं. का तर जॉईंट फॅमिली, मिस्टरांकडनं पैसे घ्यायचे, उद्या काही लॉस झाला, मला माहीत नाही किती सक्सेस होतं, पायलट प्रोजेक्ट आहे आपला. मग उद्या जर अनसक्सेस झाले तर फॅमिलीतनं मला, माझ्या मिस्टरांना, मुलांना किंवा कोणाला त्रास होऊ नये की आपल्याला एवढा खड्डा पडला. मग काय होईल ते होईल, आपलं होईल. म्हणून मी तेच 35 तोळे सोनं म्हणून माझं युनिट चालू केलं. आणि त्या युनिटचं असं झालं की ब्रँड तर आम्ही तयार केला, पण आम्ही जाहिरातीसाठी जास्त खर्च करू शकलो नाही. म्हणजे जे की जेमिनी आता टी व्हीवरच येते, काही ब्रँडेड कंपन्या डायरेक्ट टी व्हीवरती येतात, मग हिरो हिरोईन घेऊन त्यांची ब्रँड ॲड चालू आहे तशी. तसं तर आपण नाही ना करू शकत, आपण शून्यातनं सुरुवात केलेली. त्याच्यामुळं आम्ही मग एक असं चालू केलं. काउंटर सेल तर तयारच होता, तो चालूच होता. मग कुठे एक्झिबिशन भरलेत पुण्यात, मुंबईत किंवा बारामतीत, त्यावेळेस मला सुनंदावहिनी पवारांनी खूप मदत केली. की ज्यावेळेस युनिटचं ओपनिंग होतं त्याच्या आदल्या दिवशी वहिनीने माझ्या युनिटला व्हिजिट केली आणि सगळं बघून गेल्या आणि पाठीवर थाप की छान काहीतरी वेगळं करतेस तू. मग त्यांनी थाप मारली गेल्या. आणि नंतर परत ओपनिंग झाल्यानंतर 21 डिसेंबरला तर लगेच भीमथडी जत्रा जी पुण्यात भरती मोठी, तर त्याच्यात त्यांनी मला बोलवून घेतलं आणि इन्व्हिटेशन दिलं की तू आमच्या भीमथडी स्टॉल लावायला ये. मग मी म्हटलं ठीक आहे. आता प्रोडक्शन केलेला माल तर तयार होता नवीन नवीन सगळा, पण त्यांनी अट टाकली की मला मशीन घेऊन ये. बरं म्हटलं. मग मी इमर्जन्सी एक छोटी मशीन लाकडी घाणीची ती पण डायरेक्ट पुण्यात मागवली आणि तिथून माझं प्रोडक्शन दाखवलं त्यांना. म्हणजे इतक्या जणांनी व्हिजिट केली ना, 5 दिवस कंटिन्यू मशीन चालू होती. की आपण तेल खातोय पण तेल तयार करण्याची नॅचरल प्रक्रिया कोणालाच जास्त माहीत नव्हती. त्याच्यामुळे माझा तो स्टॉल इतका फुल झाला की VIP लोक जरी आले ना तरी ते माझ्या स्टॉलवर 10 मिनिटं तरी थांबत होते आणि चौकशी करत होते. हे तेल असं असतं का, असं बनवायचं का, म्हणजे इतका आत्मीयतेने सगळे विचारत होते. त्याच्यामुळे तो स्टॉल हायलाईट झाला आणि कुठेतरी त्रिवेणी पण हायलाईट झालं. आणि लाखो लोक त्या भीमथडी जत्रेत येतात. त्या लाखो लोकांमध्ये आमचे पॉम्पलेट वाटले गेले. त्याच्यात आमचा कस्टमर पण वर्ग तयार झाला. 2018चा कस्टमर भीमथडीतला अजून माझ्याशी कनेक्टेड आहे, अजून ते तेल घेतात. आणि तिथून पुढे असे असे एक्झिबिशन आम्ही केले. माउथ टू माउथ पब्लिसिटी झाली. त्याच्यानंतर मग मुलगा जरा थोडासा ह्याच्यात शिरला ऑनलाईन मार्केटिंगमध्ये. मग त्यांनी सोशल मीडिया पेज बनवणं, सगळं करणं, ब्रँडिंग करणं, परत ट्रेडमार्कपर्यंत सगळं त्यांनी केलं. आता तो विषय झाला ह्याचा मार्केटिंगचा. त्याच्यानंतर पॅकेजिंगमध्ये सुद्धा आधी साधी बॉटल होती, फूड ग्रेड प्लॅस्टिकचं त्यांनी स्वतःचं मोडेम तयार करून आमच्या स्टाईलने आम्ही बॉटल डिझाईन बनवली आणि ती चालू केली. मग जसं जसं आम्ही बदल करत गेला तसं तसं कस्टमर आमच्याकडे अट्रॅक्ट होत गेला. आणि कस्टमर काउंटरला आले किंवा आम्हाला जेव्हा भेटायचे तेव्हा कस्टमरच आम्हाला शिकवायचे की असं असतं का, तुम्ही आता जर तेल 370 आहे, शेंगदाणा तेल एवढं महाग का सांगा बरं. मग आम्हाला समजून सांगायला लागायचं, बाबा 2.5 किलो शेंगदाणे आम्हाला लागतात 1 किलोला. 2.5 किलो शेंगदाण्याचेच किती रेट झाला, आज 140ने शेंगदाणे, मग 2.5 किलोचे किती झाले. त्यात प्रोडक्शन कॉस्ट, पॅकेजिंग खर्च, सगळं GST सगळं बघा तुम्ही. असं त्यांना समजून सांगत सांगत आमचाच अभ्यास खूप होत गेला. आणि काही कस्टमर असे ना की 370च का तुमचा रेट, एवढा कमी का, असे पण म्हणणार आहेत. कारण त्याचा अभ्यास सगळा झालेला होता की चांगलं तेल कुठलं आणि खराब भेसळ कसं आहे आणि किती किमतीला परवडतं. अशा प्रकारे वेगवेगळे फॉर्म्युले, वेगवेगळ्या तेलाची माहिती कस्टमरच आम्हाला देत गेले आणि आम्ही त्याच्यातनं सुधारणा केल्या. काही नेऊन तोंडावर आम्हाला चुका दाखवल्या. मग असं का म्हणून पण आम्ही शिकत गेलो. अशा प्रकारे कस्टमर आणि आम्ही असं नातं निर्माण झालं की कधी मी शिक्षक व्हायचे आणि कधी ते शिक्षक व्हायचे, कधी मी विद्यार्थी कधी ते विद्यार्थी. त्याच्यातनं एक प्रोग्रेसच होत गेला. आणि आज पूर्ण भारतात त्रिवेणी ऑइलचं सगळं कुरिअर पोहोचवतं.
तर त्रिवेणी ऑइल सोबत तुम्ही महिलांसाठी त्रिवेणी कट्टा सुद्धा सुरू केलाय असं आम्ही ऐकले. तर ही कन्सेप्ट नक्की काय आहे त्रिवेणी कट्टाची, आणि त्यामागचा नक्की नेमका उद्देश काय होता सुरू करण्याचा? आता त्रिवेणी कट्टा हा म्हणजे आपण काय म्हणतो की आता पहिला माझा उद्देश काय होता की त्रिवेणी ऑइल चालू करायचं, ते सगळ्यांना माहिती पसरवायची आणि आपल्या प्रोडक्शनची माहिती द्यायची की नॅचरल काय आहे ते, म्हणजे एक सोशल वर्कच होतं ते माझं. कारण मी त्याच्यात कुठली एक थेंब भेसळ करत नाही, चांगलंच देते समाजाला ते. आणि ते करत करत कुठंतरी मला असं वाटलं की आपण महिला जास्त कनेक्टेड होत आहेत आपल्याशी आणि आपल्याकडे अट्रॅक्ट होत आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे आपल्या फायद्यासाठी नाही, पण एक बाकीच्या महिलांना पण काहीतरी ऊर्जा मिळायला पाहिजे. म्हणून मी त्रिवेणी कट्टा हा कन्सेप्ट असा आहे की महिन्यातनं एकदा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 5 ते 6 लेडीज बोलवते. मग ते डॉक्टर असो, टेलर असू दे, इवन घरकाम करणारी बाई सुद्धा माझ्या कट्ट्यावर आली. असं काही नाही की अधिकारी आले पाहिजे किंवा मोठी बिझनेसमॅन आले पाहिजे किंवा राजकारणी आले पाहिजेत, तसं काही नाही. त्याच्यामागचा उद्देश असा आहे की ह्या ज्या लेडीज आहेत एकमेकींची ओळख होती आणि ज्या गृहिणी आहेत, गृहिणी माझ्या कट्ट्यावर एक सुद्धा आलेली नाही आजपर्यंत. कारण त्यांना मला असं म्हणायचं की तुम्ही गृहिणी आहात, किती श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे, पण तुम्ही घरात बसून सुद्धा काहीतरी करू शकता ना. मग ते या महिलांकडनं तुम्ही प्रेरणा घेतली पाहिजे आणि तुम्हालाही वाटलं पाहिजे कधीतरी त्रिवेणी कट्ट्यावरती यावं. आणि त्या कट्ट्याचा कन्सेप्ट असा आहे की कुठेही व्हॉइस रेकॉर्डिंग नाही किंवा व्हिडिओ काढलेले नाही आहेत, फक्त आम्ही फोटो काढतो बोलताना. आणि त्या कट्ट्यावर कारण असं आहे की तुम्ही जन्मण्यापासून तुम्हाला जेव्हा आठवतंय बालपणापासून ते आत्तापर्यंतचा तुमचा जीवनाचा प्रवास, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय दुःखचे डोंगर कोसळलेले आहेत, काय आनंद, अति आनंद की तुम्हाला कल्पना नसताना अचानक आनंद लाभ झालाय, आणि काय तुमचं राहून गेले. जसं तुम्ही आता मला विचारलं की तुम्हाला काय राहून गेले, मी म्हणलं तुम्हाला माझी खाकी राहून गेली. असं मग त्यांना विचारायचं. मग ते जीवनाचा प्रवास, त्याचं काय प्रश्न उत्तर नसतात, एकटेच बोलत असते ते. काय काय जणी तर 1-1.5-2 तास घेतात, आणि काय काय खूप इतकं छान मनमोकळं करतात आणि रडतात. आणि त्यांना असं वाटतं की बरंच त्यातल्या 2-3 तरी म्हणणार की नाही शुभांगी, आम्ही तुझ्या कट्ट्यावर आलो पण आम्हाला एक माहेरी येऊन गप्पा मारल्यासारखं वाटलं. म्हणजे ते समाधानी होऊन जातात. हाच त्याच्या मागचा उद्देश आहे त्या त्रिवेणी कट्ट्याचा, की काहीतरी महिलांनी एकमेकींचं घेतलं पाहिजे प्रोत्साहन, आणि ज्या महिला आपल्याशी कनेक्ट होत आहेत, मैत्रिणी होत आहेत त्या कट्ट्याच्या माध्यमातून, त्या कुठेतरी रिलॅक्स होऊन आपल्याशी एक छान मैत्रिणी बनतात. तुम्ही म्हणजे खूप छान इनिशिएटिव्ह घेतले ही. पण सध्याची जी पिढी आहे त्यांना फास्ट फूड खूप जास्त आवडतं. तर अशा पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल? आता एवढ्याशा माझ्या संदेशने तर पिढी आत्ताची सुधारणार नाही. कारण कसं आहे, ठेच लागल तेव्हा माणूस सुधारतो. मी आत्ता रिफाईंड ऑइलमधनं बाहेर पडले म्हणजे मला ठेच लागली म्हणून मी बाहेर पडले. पण मी एक सांगू शकते की एक लक्षात ठेवा की तुमचं भावी आयुष्य खूप मोठं आहे आणि व्हायचं जायचं आहे. आणि जे तुमच्या तोंडाला छान वाटतं ना, चायनीज छान लागतं, बर्गर छान लागतो, नॉनव्हेज छान लागतं, ते मापात करा. करू नका असं म्हणत नाही, फक्त मापात. असं काहीच मी एक व्हिडिओ बघितला अहमदाबादचा, कदाचित तुम्ही पण बघितला असेल. 12 वर्षाची मुलगी, स्कूल भरत होतं, शिक्षक चालले होते, मुलं मुली चालली होती. ती मुलगी चालली आहे, चालता चालता तिला काय झालं माहीत नाही, असं शेजाऱ्या खुर्चीत ती बसली आणि बसल्या बसल्या तिथे एक्सपायर झाली. शिक्षकांनी उचलून तिला न्यूज तोपर्यंत डॉक्टरांनी मृत घोषित केलं. का तर हार्ट अटॅक आला तिला. हे तिचं वय आहे का हार्ट अटॅक यायचं? हार्ट अटॅक कशामुळे येतो ते पालकांनी पण बघितलं पाहिजे. आणि आपल्या पाल्यांना आहारात बदल केला पाहिजे की हेल्दी खाणं. आता जिमचं आहे, मग त्याच्यासाठी आपण काय करतो, डाएट करतो. पण डाएटमध्ये काय घेताय? डाएटमध्ये तुम्ही घेताय सगळं, प्रोटीन पावडर घेताय, तुम्ही चिकन घेताय, तुम्ही नॉनव्हेज घेताय, सगळं व्यवस्थित घेताय, पण ते ऑर्गॅनिक आहे का किंवा गावरान आहे का हे पण बघितलं पाहिजे. ते कशापासून तयार केले, त्याला किती औषधं घातलीत, हे महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, जनावरांपासून बनणारे पदार्थ, दूध, दुग्धजन्य पदार्थ, ह्याच्यामुळे जास्त ब्लॉकेज होतात. रक्तातले जे ब्लॉकेज तयार होतात ना, त्याच्यामुळे तयार होतात जास्त. मग त्याच्यावर आपण किती लिमिटेशन ठेवायचं. दूध आवडतं, ठीक आहे, हॉर्लिक्स पुरतं, चहा पुरतं, ठीक आहे ना, गटागटा 1 ग्लास प्यायचं, प्या, दूध प्या. कधी तुम्ही दारात गाय पाळा, तिला चांगलं खायला घाला, तिची धार काढा आणि ते दूध प्या तुम्ही. 101% तुमच्या हेल्थसाठी चांगलं. पण तुम्ही गेलाय कुठलं तरी पुडा आणलाय, आता तर असे पुढे निघालेत की 2-2 महिने बाहेर राहतात तरी दूध नासत नाही. दूध नाशवंत आहे ना. तुम्ही सकाळी धार काढून जर घरात ठेवलं दूध आणि संध्याकाळी बागायला गेलं, तापवायला गेलं, दूध राहतं चांगलं. आणि ते 2 महिने जर पॅकेटचं दूध तुम्ही वापरत असाल तर ते तुमच्या शरीरावर काय परिणाम करतं, त्याच्यात किती केमिकल प्रोसिजर आहे.
मग असे काही पदार्थ, असं काय तुमचं खाण्याचं जे पदार्थ आहेत, जंक फूड सगळे आहेत, ते कमी केले पाहिजे. आणि घरात सुद्धा त्यांच्या आईवडिलांनी, पाल्यांच्या आईवडिलांनी असं मी तर संदेश दिला त्यांना की तुम्ही म्हणता की मुलांनी घरात जेवलं पाहिजे, ठीक आहे जेवलं पाहिजे, तुम्ही बनवता पण मुलांसाठी, प्रत्येक आई आवडीने बनवते, पण ते आवडीने बनवताना तुम्ही जे पदार्थ तयार करताना जे भाजीपाला, फळभाज्या, धान्य, तेल, दूध हे सगळं वापरतात, ते पौष्टिक आहेत का, ऑर्गॅनिक आहेत का, गावरान आहेत का, ह्याचा पण तुम्ही अभ्यास करा. हेच मला सांगायचं आहे. आणि आत्ताच्या पिढीने जर आत्ता कंट्रोल केला, कारण सगळ्यात जास्त आता तरुण पिढीमध्ये कॅन्सर, ब्लॉकेज, हार्ट अटॅक, डायबिटीस ह्याचं प्रमाण तरुण पिढीमध्ये वाढलेलं आहे. आज बघा 70-75 वयाची माणसं चांगली आहेत, त्यांचं ब्लड शुगर सगळे रिपोर्ट नॉर्मल येत आहेत. आणि 20-25 वर्षाच्या मुलाच्या तरी कुठंतरी पित्ताचे खडे झाले, कुठंतरी मूतखडा झालाय, कुठंतरी हार्टचं BP वाढलाय, काहीतरी झालंय, कोलेस्ट्रॉल वाढलंय, हे प्रमाण येतं. त्याच्यामुळं आपल्या खाण्यावर जर आपण कंट्रोल केला, आपण जर आपल्या दैनंदिन जीवनात आपण नियम टाकले खाण्याचे, तर नक्की ही पिढी ना एकदम चांगली तयार होऊन पुढे जाऊ शकते. म्हणजे हे मला सांगणं आहे की खा, आपण पौष्टिक खा. नक्कीच या पॉडकास्टमधून तुमचा हा विचार पोहोचेल खूप साऱ्या लोकांपर्यंत. तर आज आता म्हणजे शेवटच्या टप्प्यात आता पॉडकास्टच्या आम्ही एक नवीन सेगमेंट ॲड केला आहे या पॉडकास्टमध्ये. ते आहे, मी एक क्वेश्चन विचारणार आहे, पण तो क्वेश्चन बाकीच्या इंटरव्ह्यूपेक्षा थोडासा वेगळा असणार आहे. तर यामध्ये तो क्वेश्चन असा आहे तुमच्यासाठी की तुम्हाला जर आता बालपणात जाता आलं, एक चान्स मिळाला तुम्हाला बालपणात जायला, तर तुम्ही स्वतःच्या बालपणातील त्या व्यक्तीला म्हणजे तुम्हाला काय सांगाल असं, किंवा काय ॲडवाईस द्याल? खरंच खूप छान कन्सेप्ट दिलाय तुम्ही. खरंच मला बालपणात जाता आलं पाहिजे होतं, कारण काय जी खंत राहिली ना माझी. कारण काय झालं की लहानपणापासून आपण ज्यांच्यामध्ये वाढतो, आई वडील, बहिणी भाऊ, आणि ते जर आपल्या आयुष्यातनं निम्म्यातनंच एक 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 गेले, तर ते सगळ्यात आपलं म्हणजे पोकळी ती कोणी भरून काढत नाही, आणि ते दुःख कोणाला सांगूही शकत नाही. ते आपण असंच उरावरती बाळगून चेहऱ्यावर हास्य ठेवून निघत असतो. पण असं जर खरंच घडलं की मी बालपणात गेले, तर सगळ्यात प्रथम म्हणजे आत्ता जो माझा व्यवसाय आहे ना, त्याचीच मी संकल्पना माझ्या घरात तयार केली असते. की कारण माझे वडील कॅन्सरने गेले, आई कॅन्सरने गेली, बहीण अटॅकने गेली, असे जे झालेले प्रकार, ते मी घरात कुठंतरी सांगेल की पौष्टिक काय आहे, काय खायचं, काय नाही खायचं, तेल कसं वापरायचं, तेल कुठलं वापरायचं. आणि ज्या काही आपण नात्यात सुटले की आता आई लवकर गेली, मुलाचं लग्न राहिले, नातवाचं लग्न बघितलं नाही तिने, जेव्हापाड प्रेम करत होती नातवा, पण ती मागं राहिली, तर त्यातनं तिचं ते जीवनशैली बदलल्यामुळं जीवनमान वाढलं असतं, आणि आज ती माझ्या मुलाच्या लग्नात हजर असते. ही खंत आहे कुठंतरी की माझे नाही आहेत. आज माझ्या मुलीचं लग्न झालं, मला नातू झाला, पण ते कोड कौतुक करायला माझेच नाही आहेत. मग हे जर मला आधी कळालं असतं की आपल्या जीवनात आपण खाण्यात इतके बदल केले तर आपलं आयुष्य पुढे चांगलं जाईल, हे नक्की मला चान्स मिळाला तर मी सुधारेन. थँक्यू मॅम, तुम्ही या पॉडकास्टमध्ये आलात आणि म्हणजे तुमचे जे संघर्ष असेल तुमच्या जीवनातला किंवा तुमचे अनुभव असतील ते आमच्याशी शेअर केले. तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. धन्यवाद. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यामुळे तुमचेही आभार. एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.